हॅलो 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 डिअर स्टुडंट, कसे आहात सर्वजण? कशी चालू आहे तुमची दिवाळी? सर्वजण मामाच्या गावून आले का नाही बरं? मस्त फटाके फोडत आहात ना? तर बघा विद्यार्थी मित्र, आपण 8वे NMS चा जो इतिहासची सिरीज चालू केली होती, ज्यामध्ये पूर्ण आपण इतिहासचा 15 दिवसामध्ये एक सिलेबस कव्हर करणार आहोत म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. त्याचा आज चौथा म्हणजे चॅप्टर इथं चालू आहे. तो म्हणजे कुठला? 1857 चा स्वातंत्र्य लढा. या अगोदर आपण 3 चॅप्टर बघितले, त्यावरचे पूर्ण MCQ बघितले. विद्यार्थी मित्र, दिवाळीच्या सुट्ट्याचा आनंद घ्याच घ्या, पण त्याचबरोबर थोडा अभ्यास पण करा, कारण तुमची NMS ची एक्झाम खूप जवळ आलेली आहे. आता येत्या फक्त तुमच्या 28 डिसेंबरला त्याची एक्झाम होणार आहे आणि त्याचाच विचार करून आपण आपल्या चॅनलवरती 1 तारखेपासून तुमच्या 8वी NMS साठी खास एक चांगल्या प्रकारचे एक बॅच इथं लॉन्च करणार आहोत आपण. तर ते लवकरच तुम्हाला त्याची सूचना मिळून जाईल. तुम्हाला एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून सांगितले मी. सुरू करूया चला. 1857 चा स्वातंत्र्य लढा. बघा बरं, यामध्ये काय प्रश्न दिलेत आपण बघूया. पहिला प्रश्न काय सांगते की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? बघा, तुम्हाला सांगितलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 च्या लढ्यासाठी 1857 चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. यामध्ये बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे 1857 चे स्वातंत्र्य समर. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे बघा, काय सांगते की योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. या ठिकाणी बघा, छोटा नागपूर बघितलं तर छोटा नागपूरचे कोलम होते, त्यानंतर ओडिशाचे गोंड होते आणि बिहारचे संताळ होते आणि त्यानंतर महाराष्ट्राचे भिल्ल. तर अशा प्रकारे आपल्याला इथं जोड्या लावल्यात. आपण बघा, जोड्या लावायचं तुम्हाला चांगल्या प्रकारे कळते, सांगायची काय एवढी गरज नाही पसणार. त्यामध्ये ड क ब अ असं असणार आहे. पहिल्याला ड, दुसऱ्याला क, तिसऱ्याला ब, चौथ्याला अ. अशा प्रकारे या प्रश्न दुसऱ्याचा ऑप्शन नंबर असणार आहे 1. ठीक आहे. चला, जसा ज्याला प्रश्न येतो ना त्यांना कमेंट मध्ये सांगायचं, चला हे प्रश्न येते, लगेच कमेंट मध्ये आन्सर सांगायचं. पुढचा प्रश्न येण्याच्या अगोदर तुमचा आन्सर कमेंट मध्ये आलं पाहिजे. पुढचा प्रश्न काय? ओडिशात पायकांनी इंग्रजांविरुद्ध केलेले सशस्त्र उठावाचे नेतृत्व. बघा, ओडिशामध्ये जे पायकांनी उठाव केला होता इंग्रजांविरुद्ध, त्याचं नेतृत्व केलं होतं बक्षी जगनबंधू यांनी केलेलं होतं. ठीक आहे. तर ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन नंबर 3 बक्षी जगनबंधू. त्यानंतर डॉट डॉट यांनी आपल्या रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले. काय आन्सर आहे याचं? काय आन्सर आहे? चला लवकर कमेंट मध्ये सांगा. कुणी केलं बरं का इंग्रजांविरुद्ध असं बंड? कुणी पुकारलं? कुणी युद्ध केलं? ठीक आहे. तर रामोशी बांधवांना एकत्र केलं ते म्हणजे सांगा उमाजी नाईक यांनी. ऑप्शन नंबर 1. बघा, प्रश्न मी तुम्हाला इथं दाखवत आहे, लगेच प्रश्नाचा आन्सर यांच्या अगोदर तुमच्या कमेंट मध्ये आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे. मी तर सांगणारच आहे तुम्हाला, त्यात काही म्हणजे वाद नाही, मी तर सांगणारच की रे. चला, प्रश्न 5वा आहे. खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. आता भारतातील आदिवासी व वन्य जमातींनी इंग्रजी सत्तेला काय केलेलं आहे? ठीक आहे, इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. हे एकदम बरोबर आहे. ठीक आहे. योग्य अयोग्य आपल्याला निवडायचं आहे, हे एकदम योग्य आहे. त्यानंतर ब्रिटिशांनी त्यांच्या जंगल संपत्तीवरील हक्कांवर गदा आणली. तर हे सुद्धा बरोबर आहे. एकदा प्रश्न बघून घेऊ आपण. हा, दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय विचारले की विधान 1 बरोबर, दुसरं चूक, म्हणजे हे काय बरोबर नाही. दोन्ही विधाने बरोबर, मात्र विधान 2 हे 1 चे कारण नाही. इथून इतकं बरोबर होतं, पण इथून इतकं काय बरोबर नाही, म्हणजे चुकलं. ठीक आहे. त्यानंतर विधान 2 बरोबर 1 चूक, याच्यामध्ये 1 सुद्धा चूक ना, दोन्ही विधान बरोबर आहेत. राहिला फक्त पर्याय चौथा, आणि पर्याय चौथा याचा आपलं काय असणार? आन्सर असणार आहे, कारण विधान 2 बरोबर आहे, दोन्ही विधान बरोबर आहेत. त्यानंतर जे विधान 2 आहे हे विधान 1 चं काय आहे? कारण आहे. म्हणजेच काय की ब्रिटिशांनी त्यांच्या जंगल संपत्तीच्या हक्कांवर गदा आणली, त्यांना त्यांच्या जंगल संपत्ती वापरायला मनाई केली. त्यामुळं त्या आदिवासी लोकांनी इंग्रजांविरुद्ध काय केलं? बंड पुकारलं किंवा युद्ध पुकारलं म्हणतो आपण त्याला. बघा, आता 6वा प्रश्न. 1857 च्या उठावाचे ठिकाणे होते ते अग्रभागी असणाऱ्या व्यक्तींच्या नावाच्या योग्य जोड्या लावा. सरळ सरळ थोडक्यात सांगायचं म्हणजे 1857 ला जिथे जिथे उठाव झाले भारत देशामध्ये, त्या ठिकाणचं कुठल्या ठिकाणचं नेतृत्व कुण्या नेत्यानं केलं? आपल्या इकडे म्हणतो आपण कुठला लीडर कोण? सरळ सरळ एवढं सांगतो लीडर. मग काय सांगणार आपण? कोल्हापूरचे चिमासाहेब. आता त्यातली चुकीची जोडी ओळखायची. बाकी सगळ्या ह्या 4 पैकी 3 बरोबर असतील, 1 चूक असेल, ते तुम्हाला सांगायचंय. यामध्ये कोल्हापूरचे चिमासाहेब बरोबर आहे. नरगुंदचे बाबासाहेब भावे हे सुद्धा बरोबर आहे. संगमनेरचे म्हणजे अहमदनगरचे भागोजी नाईक ही सुद्धा बरोबर आहे. सातपुडा परिसरचे रंगो बापूजी हे चुकीचं आहे. ठीक आहे. सातपुडा परिसर जे आहे हे शंकर शाह हे होते. ठीक आहे. शंकर शाह यांनी नेतृत्व केलं होतं. आणि हे जे रंगोजी बापूजी आहेत का नाही, हे रंगोजी बापूजी साताऱ्याचे जे छत्रपती होते प्रताप सिंग यांचे ते कार्य काय म्हणतो आपण कारभारी होते. त्यानंतर आता प्रश्न 7वा काय सांगतोय? भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेला अधिकारी कोण? तर भारतामध्ये सगळ्यात शेवटचा जनरल गव्हर्नर हा लॉर्ड कॅनिंग होता. ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे लॉर्ड कॅनिंग. बघा, शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होता.
आणि सगळ्यात पहिला जो काय म्हणतो व्हाईसरॉय हा सुद्धा लॉर्ड कॅनिंगच होता. ठीक आहे. तर 1857 चा उठाव झाल्यानंतर 1858 ब्रिटिश पार्लिमेंटचा कायदा आला. त्या ब्रिटिश पार्लिमेंटच्या कायद्यानुसार व्हाईसरॉय हे पद तिथं काय केलं, काढून टाकण्यात आलं. सॉरी काय म्हणतो गव्हर्नर जनरल पद काढून टाकण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी व्हाईसरॉय हे पद तिथं इन्क्लूड केलं. तर शेवटचा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड कॅनिंग होता आणि पहिला व्हाईसरॉय हा सुद्धा लॉर्ड कॅनिंग होता. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 की बराकपूरच्या छावणीतील कोणत्या सैनिकाने ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी झाडली. तर बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे या अधिकाऱ्याने ठीक आहे काय केलं, ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी झाडली होती आणि का झाडली होती तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. तर मंगल पांडे याने काय केलं, ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी झाडली होती. नंतर प्रश्न 9 की 1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केले. तर कर्जार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशात काय केलं, उठाव करण्यात आला होता इंग्रजांविरुद्ध. ऑप्शन नंबर 2. नंतर आता तक्त्याचे निरीक्षण करून स्टारच्या जागी पर्याय निवडायचा आपल्याला. ठीक आहे. स्टार म्हणजे काय, इथं काय येईल इथं काय येईल आपल्याला हे सांगायचं आहे. म्हणजे रिकामी जागा सगळ्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर उठाव आहे पायकांचा. पायकांचा उठाव तुम्हाला माहित आहे. पायकांचा उठाव जो आहे कुणी केला प्रश्न आपल्याला झालेला आहे. आताच याच पाठीमागच्या व्हिडिओ म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पायकांचा उठाव हा बक्षी जगनबंधू यांनी केला होता आणि 1817 मध्ये. इथं कुठंतरी ऑप्शन मध्ये असेल. ठीक आहे. 1817 बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी जो आहे पायकांचा उठाव केला होता. मग इथं सन काय येणार 1818, या ठिकाणी येणार 17 आणि इथं येणार बक्षी जगनबंधू यांचं नाव. ठीक आहे. याचं नाव समोर लिहिता बक्षी जगनबंधू. ऑप्शन नंबर 4 तुम्हाला काय नाही तिथं लिहायचं काहीच नसतं, फक्त पर्याय जो आहे त्या योग्य पर्यायाचं वर्तुळ तुम्हाला व्यवस्थितपणे रंगवायचं असते. ठीक आहे. आणि रंगवारंगीचे कामं तुम्हाला चांगलेच येतात. त्यानंतर पायकांच्या उठावा संदर्भात खालील योग्य योग्य वाक्य ओळखायचंय. तर पायकांचा उठाव पंजाबात झाला ही चूक आहे. पायकांचा उठाव तुम्हाला माहित आहे कुठं झाला आहे ते. पायकांचा उठाव कुठं झाला सांगा बरं, ओडिशामध्ये. ठीक आहे. ओडिशा म्हणतो आपण, तर ओडिशामध्ये पायकांचा उठाव झाला होता. त्यांचं नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केलं होतं आणि इंग्रजांनी पायकांच्या जमिनी काढून घेतल्या होत्या. अगदी बरोबर आहे, हे बरोबर आहे. पायकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव सुद्धा केला, हे सुद्धा बरोबर आहे. आणि या उठावाचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केलं होतं. तर उमाजी नाईक यांनी केलं नव्हतं. या उठावाचे नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केलं होतं. इथं वरी नाव आहे बघा, म्हणून तुम्हाला तिथं अंडरलाईन करतो. ते म्हणतात ह्या प्रश्नाचं तिकडे कशाने आले सर, तिकडे नेत नाही, फक्त सांगतो की हे उमाजी नाईक इथे येणार नाही. या ठिकाणी काय येणार, बक्षी जगनबंधू विद्याधर. ठीक आहे. बक्षी जगनबंधू विद्याधर पूर्ण नाही लिहित मी. तर अ आणि ड चुकीचा असणार आणि ब आणि क योग्य असणार. ठीक आहे. तर ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन मध्ये ब आणि क योग्य, अ आणि ड अयोग्य, म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो याचा आन्सर असणार आहे. हा प्रश्न 11वा होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता आपण. प्रश्न वाचत आहे तोपर्यंत कमेंट मध्ये आन्सर करून टाकायचं, येत असलं की लगेच करायचं. ठीक आहे. तर सैनिकांच्या उठावा संदर्भातील खालील योग्य अयोग्य वाक्य ओळखायचे. तर ब्रिटिश सरकारच्या सैन्यात अनेक भारतीय सैनिक होते, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांना दुजाभावाची वागणूक सुद्धा दिली जायची, ही सुद्धा बरोबर आहे. ब्रिटिश सैनिकाला दुजाभाव म्हणजे एकदम कमी समजायचे ते लोक. त्यानंतर त्यांचे वेतन इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत कमी होते, त्यामुळे वेल्लोर व बराकपूर येथे उठाव झाले, सुद्धा बरोबर आहे. म्हणजे इथं दिलेले चारही पर्याय योग्य आहेत, म्हणून इथं काय येणार सर्व पर्याय योग्य. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय खालीलपैकी कोण. हा प्रश्न तुम्हाला आताच बघा विचारलं होतं मी. कमेंट मध्ये याचा आन्सर सांगा की कोण भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला आणि शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता. ठीक आहे. ऑप्शन मध्ये इथं दिलेलं आहे. इतक्यापैकी काय असणार बघा, सांगा यामध्ये, सांगा लवकर सांगा. तर मी सांगतो याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला आणि शेवटचा गव्हर्नर जनरल सुद्धा तो होता. त्यानंतर प्रश्न 14वा खालीलपैकी अयोग्य आणि योग्य ओळखायचंय. तर 1857च्या लढ्याची आर्थिक कारणे काय असणार आहेत. आर्थिक म्हणजे पैशाची कारण, सरळ. ठीक आहे. आर्थिक व्यवस्था. तर शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली केली जायची, बरोबर आहे. हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत, हे काय पैशाचं कारण नाही, आर्थिक कारण आहे का नाही, म्हणजे हे चुकीचं असणार. त्यानंतर डलहौसीने अनेक संस्थांनी खालसा केली, हे सुद्धा पैशाचं कारण नाही, आर्थिक कारण नाही. आणि इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जास्त कर बसवले, कर म्हणजे टॅक्सेस म्हणतो आपण, टॅक्स लावला. तर हे 1 आणि हे 4 बरोबर आहे. म्हणजे अ आणि ड योग्य. इथं कुठं दिसतंय बघा बरं, अ आणि ड योग्य म्हणजे ब आणि क अयोग्य असणार आहे. ठीक आहे. ब आणि क अयोग्य म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 15वा बघा. 1857च्या लढ्याचे तात्कालिक कारण खालीलपैकी कुठले. तुम्हाला सगळ्यांना हे पाठच पाहिजे. 1857चं तात्कालिक कारण काय असणार बाबा, कारण
इंग्रजांनी भारतीय सैनिकांना लांब पल्ल्यांच्या बंदुका एनफिल्ड बंदुका वापरायला दिल्या होत्या आणि ते वापरण्यासाठी त्यांना एक काडतुसे दिले होते आणि काडतुसाचं आवरण कशाचं होतं, डुकराच्या आणि गायीच्या चरबीचं होतं. हे त्या 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण आहे. ठीक आहे, मग इथं आहे कारण कुठं बघा, या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 काडतुसांवरील आवरण गायीची व डुकराची चरबी लावलेली असते. ठीक आहे, अशी अफवा सगळीकडे पसरलेली होती, म्हणून ऑप्शन नंबर 3 असणार. पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक जाऊ 16व्याकडं. 16वा प्रश्न बघा, बराकपूरच्या छावणीतील कुणी किंवा डॉट डॉट यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. आताच झालता प्रश्न. ठीक आहे, मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती. ऑप्शन नंबर 4. नंतर 1857 पुढचा प्रश्न, 1857चा लढा अयशस्वी झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह याला कोठे कारावासात ठेवण्यात आले होते. तर जो मुघल बादशाह आहे, मला तर हे रंगून या ठिकाणी, ठीक आहे, रंगून हे गावाचंच नाव आहे. ठीक आहे, रंगून या ठिकाणी त्याला ठेवण्यात आलं होतं. नंतर 1858च्या ब्रिटिश पार्लमेंटने केलेल्या कायद्यानुसार झालेले बदल खाली दिलेले आहेत, त्यामधील चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. ठीक आहे, या 4 ऑप्शन पैकी एक पर्याय चुकीचा आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे. तर ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली, बरोबर आहे. व्हायसरॉय ऐवजी गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केले, हे चुकीचं आहे. कारण इथं काय केलं तर गव्हर्नर जनरल या पदाऐवजी व्हायसरॉय हे पद आणलं होतं, म्हणून हे चुकीचं आहे, उलट दिलं यांनी. ठीक आहे, तर भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण केले, हे बरोबर आहे. आता इथं दिले बघा सोयीचं, गव्हर्नर जनरल ऐवजी व्हायसरॉय हे पद निर्माण केले, म्हणून हे 3 ऑप्शन बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4 आणि हा तिसरा चुकीचा आहे, म्हणजे तिसरं आपला आन्सर असणार आहे. आपल्याला चुकीचं कुठलं आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे, म्हणून तिसरं याचा आन्सर. आणि शेवटचा प्रश्न 19 आहे की डॉट डॉट साली ब्रिटिश पार्लिमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. बघा 1857चा उठाव झाला की लगेच पुढच्या वर्षी 1858ला ब्रिटिश पार्लिमेंटने कायदा आणला आणि ती जी कंपनीची राजवट होती त्या कंपनीला त्यांनी बरखास्त केलं, ईस्ट इंडिया कंपनीला संपवलं, म्हणून 1858 म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा आपल्या व्हिडिओला, आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा, त्यांचा पण अभ्यास होऊ द्या. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं आपण थांबूयात. धन्यवाद. जय हिंद.